रामकृष्ण हरी आमचं गाव आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील गडशिंदी हद्दीच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या जगतापवाडी या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या मानदेश भूषण सोबत आहे, सर्व जगतापवाडीकर आहेत. विशेष म्हणजे 25 ते 30 घरं या जगतापवाडीमध्ये आहेत. पण या जगतापवाडीमध्ये 50 वर्षापूर्वी हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे. खरं तर 50 वर्षापूर्वी काय विचारधारा होती हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्यामागे, त्याचबरोबर या सप्ताह सुरू केल्यानंतर गावामध्ये काय काय बदल होत गेले, त्याचबरोबर यावर्षी 50वे वर्ष साजरं करत आहेत जगतापवाडीकर अखंड हरिनाम सप्ताहाचं. तर त्यांनी कशा पद्धतीने हा कार्यक्रम साजरा केलेला आहे अशी विविध माहिती आज आपण जगतापवाडी ग्रामस्थ आणि वारकऱ्यांच्याकडून घेणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव हरिभक्तपरायण तात्यासाहेब सोपान जगताप. बरं माऊली, एक सांगा. मी तर पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाला 50 वर्ष पूर्ण होत आहे. 50 वर्षापूर्वी आपला हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्यामागे काय विचार होता किंवा काय परिस्थिती त्यावेळची लोक किंवा काय? वाचावी भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. त्या उक्तीप्रमाणे 1977 आमचे चुलत बंधू आणि त्यांचे सहकारी मित्र हे वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी मारुती बाबा चव्हाण वडचकर यांच्या सहवासात आले आणि त्यानंतर त्यांनी चव्हाण बाबांचं शिष्यत्व पत्करलं. त्यांची सेवा करत असतानाच बाबांचा इथे येण्याचा योग आला आणि त्या कालावधीमध्ये या दोघांच्या समेत चव्हाण बाबा या ठिकाणी आले आणि त्यांनी हा परिसर पाहिला आणि त्यांनी एक कल्पना इथे सुचवली की आपण विठ्ठल रुक्माईचं मंदिर या ठिकाणी बांधूया आणि त्यांनी होकार दिला. मंदिराचं बांधकाम छोटंसं झालं आणि बाबांच्या आदेशाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन झालं 1977. तेव्हापासून त्यांनी थोड्या दिवस हा कार्यक्रम म्हणजे व्यवस्थित चालवला. वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी आमचे बाबूराव दौलतराव जगताप नाना आणि लालासू कृष्णा. खरं तर तोच माझा प्रश्न होता, कारण तुम्ही मंदिरात त्या व्यक्तींचा आज फोटो लावलेला आहे. तर त्याच व्यक्ती संदर्भात तुम्ही मीच विचारणार होतो पण तुम्ही बोलतायत, चला बोला. लालासू कृष्णा जाधव यांनी हा मार्ग आम्हाला सगळ्या मंडळींना दाखवला आणि तेव्हापासून ही आज तागात अव्यात ही अखंड हरिनाम सप्ताह सेवा चालू आहे. आणि या सप्ताहामध्ये आज महाराष्ट्रातले असणारे आपले नामांकित कीर्तनकार वारकरी संप्रदायाचा फळाचा ज्यांना वारसा लाभला आहे अशी दिग्गज मंडळी या आमच्या भूमीत येऊन गेलेत आणि त्यांच्या सर्वांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र आणि पुनीत झाली. आणि खरोखर त्यांचे पदस्पर्श झाल्यानंतर आमच्या सर्वच मंडळींच्या राहणीमानमध्ये बदल झाला आणि सगळंच वातावरण इथलं बदललं. सर्व मंडळी धार्मिक झाली आणि त्यामुळं असा एक म्हणजे प्रश्न निर्माण झाला की या ठिकाणी की पहिलं लोकांना हे ज्ञान मिळत नव्हतं, परंतु त्या बाबांच्या माध्यमातून हे या ठिकाणी आलं. त्यांचं एक काम होतं बाबांचं, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम, जिथे असेल तिथे नामाचा असारा असारा. अशा उक्तीप्रमाणे बाबांनी याच डोंगरदरीत येऊन सुद्धा भगवंताच्या नामचिंतनाचा मार्ग दाखवला आणि खरोखर तेव्हापासून आमच्यात परिवर्तन झालं. जे आम्हाला माहीत नव्हतं किंवा संपर्कात कोणाच्या नव्हतं, इकडे ते गाव आमचं असं डोंगरदरीत असल्यामुळं एवढं कोणाचा संपर्क येत नव्हता आणि तेव्हापासून आमच्या शिक्षणात म्हणजे आम्हाला शिक्षण मिळालं, आम्ही शिकलो, आमची मुलं पण चांगली शिकली आणि या नाम सप्ताहामुळं ज्ञान यज्ञामुळं आमची तरुण पिढीसुद्धा सुसंस्कृत आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांची जर सांगड असेल तर निश्चितच मुलांच्यावरती चांगले संस्कार होऊन ते आपल्या कुटुंबाची, आपल्या गावाची, आपल्या नातेवाईकांची सेवा करण्यात ते तत्पर असतात मंडळी आणि त्यांच्यावरती ते संस्कार या ठिकाणी लाभले. तर खरोखर माणूस कितीही जरी शिकला जरी असला तर त्याच्यामध्ये अध्यात्म नसेल
नुसतं विज्ञान असेल तर तो त्याच्या जीवनात यशस्वी होतो असं नाही, परंतु हे दोन्हीची सांगड असेल, अध्यात्म आणि विज्ञान, तर त्या व्यक्तीचं जीवन सार्थकी लागतं आणि ते त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी ठरतात. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. नाव सांगा पहिल्यांदा तुमचं. माझं नाव जनार्दन दिनकर जगताप. माऊली, यावर्षी पारायण सोहळा जो आयोजित केलेला आहे त्याला कीर्तनकार कोण कोण आणले होते आपले आणि प्रवचनकार कोण कोण आहे यावर्षी? कीर्तनकार पहिल्या दिवशी होते पांडुरंग महाराज घुले, बरं. आळंदी संस्थानचे अध्यक्ष, बरं. आणि दुसऱ्या दिवसाची सेवा होते बंडादत्त कराडकर यांची, त्यानंतर आणि 7ही दिवस नामदेव अप्पा महाराज यांची एक भागवत कथा भागवत कथा बरं. भागवत कथा ठेवलेली आहे. बरं, अजून कोणाकोणाची कीर्तन झाली किंवा झाले? 2003 दिवसाचा आहे. आज कोणाला? दिवस योगीराज महाराज गोसावी. बरं. एकनाथ महाराजांचे वंशज आहेत ते. एकनाथ महाराजांचे वंशज आहे. बरं. कालच कीर्तन कोणाचं वगैरे काय? ते नामदेव अप्पा चव्हाण, नामदेव त्यांचे वडिलांनी इथं मोत्र रवलं, त्यांचे चिरंजीव आहेत ते. चिरंजीव आहे. हां. बरं. आणि महिलांचं कोणाचं कीर्तन आहे का आपल्या पारायण सोहळ्यामध्ये? ते यंदा नाही 50 वर्षाचं मी ठेवलं. 50 वर्षानिमित्त ठेवलेलं, पण या अगोदर झालेले आहे. हां. तुमचं नाव सांगा. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. नाव सांगा. बाबासाहेब निकम. माऊली, खरं तर आताच त्यांनी सांगितलेलं आहे कोणाची कीर्तन झालेलं आहे, कार्यक्रम पण सांगितलेला आहे, आणि तुम्ही हेच गावचे. अजून काही वेगळं पण तुम्हाला जाणवलं या पारायण सोहळ्याच्या निमित्तानं? काय वेगळं जाणवलं म्हणजे? हे आमच्या इथल्या वस्तीच्या लोकांच्या ह्या पारायणामुळं 50 वर्षाचं पूर्ण झाली. ते आहे ते तुम्ही मगाशी जे सांगत होता गावात काय बदल झाला किंवा काय, असं काय वेगळं पण वाटलं तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं? इथून काय तरुण पिढी जरा व्यसनाधीन बाजूला करून धार्मिक ह्यात शिरली जास्त, आणि हर मुंबईवाला या कार्यक्रमाला सर्व्हिस असली तरी जरा उपस्थित राहतात. हर घरचा माणूस किंवा आता जितके आहेत तेवढे उपस्थित राहतात सर्व. म्हणजे आपला पारायण सोहळा म्हटलं का मुंबईला जे नोकरदार आहेत ते सर्व आपल्याकडे येतात आणि सहभाग नोंदवतात. धन्यवाद. दादा, तुमचं नाव सांगा आता. विठ्ठल सोपान जगताप. आता ही मुलांनी एवढं 50व्या वर्ष साजरं करत आहेत, तुम्ही पाठीमागे सप्ताह बघितलेला आहे, काय सांगताल तुम्ही हे सगळं पाहिल्यानंतर 50व्या वर्षाच्या? 50 वर्ष ज्या टायमाला सप्ताह सुरू झाला त्या टायमाला आमचं वय 18-19 वर्षाची आमची प्रवेश होती. बरं. हां. आणि त्याच्यानंतर आमची मोठली जी आमची चुलत भाई होती ना, त्यांच्या संग आम्हाला आपलं म्हणजे हे करायचं, सहभाग करायचो. त्याच्यानंतर तो थोडासा म्हणजे भरपूर बदल होत गेला. पण आता ही मागली आमची जी आहे ती मुलं ना, त्यांनी भरपूर म्हणजे हे केलेलं आहे. आमच्या जे आम्ही जे करतो ना, आमच्या दुप्पट त्यांनी भर टाकलेली आहे. म्हणजे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भर टाकलेली आहे. 50व्या वर्षातला हो. वेगळा पण संदेश. हो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. दादा, रामकृष्ण. नाव सांगा तुमचं पहिल्यांदा. जगताप. दादा, खरं तर सगळ्यांनी सांगितले मुलं करतायत, अजून काय वाटतं? आज 50 वर्षाचा टप्पा पूर्ण केलेला आहे, आता 51 वर्ष साजरं होत आहे, मला काय कमतरता जाणवते का, किंवा ह्याच्यात पोरावणं हे करा आतापर्यंत आम्ही, असं काय वाटतं त्यांना सुचवावं? 1977 साली ज्यावेळेला आम्ही सप्ताह ओपन केला का नाही, त्यावेळेला इथं येण्यासाठी बैलगाडीतून महाराज मंडळी सगळे आणायचो. महाराज मंडळी नेहून पोच करायचो हे महिमांगडच्या स्टँडपासून इथपर्यंत, आणि तिथनं परत नंतर सगळ्या जबाबदारी आमच्यावर पार पडत गेल्या आणि पूर्वीच्या माणसाने आमच्यावर ढकलल्या. ते आम्ही आपलं पार पडत गेलो. परत आताची बी पिढी आहे ती बी चांगली संस्कृत आहे, ती बी चांगली करते. म्हणजे हे सगळं फलित तुमचं पारायण सोहळ्याचं पारायण, म्हणायला हां. गेलं, कारण आज पारायण सोहळ्यातून जे मिळाले ते खूप मोठं मिळालेलं आहे. आता रस्ते झालेत, वाहनं येते ती, वाहनं जाते ती, पूर्वी काहीच नव्हतं असं. तरी पण तुम्ही ह्या खडतर प्रवासातून हा मार्ग पारायण काढ- सोहळ्याचा रथ पुढं नेला, आणि आज 50 वर्षाचा टप्पा पूर्ण केला पूर्ण केलं, आणि नवीन पिढी अजून पुढे करत आहे, करीत आहे, चांगली करते. आणि हाच खरा म्हणजे आनंद म्हणावा लागेल किंवा पारायणातला आपल्याला मिळालेला लाभ म्हणावा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. नाव सांगा तुमचं आता. मी दुसरं साहेबराजा वगैरे राहणार कातकरीवाडी.
माझे गुरुबंधू तात्यासाहेब जगताप यांच्या आमंत्रणाप्रमाणे मी प्रत्येक वर्षी म्हणजे गेली 10 वर्षे मी इथे येतो. बर मला असा इथे अनुभव आला की इथली तरुण पिढी आणि जुने लोक सुद्धा खूप सहभागी होतात आणि उत्कृष्टपणे हा कार्यक्रम पार पाडतात. यावर्षी तर सुवर्णच लागले, सुवर्णाचा कळसच लागला असं माझ्या निदर्शनास आहे. कातळकीवाडी आपलं हे आणि सगळं तुम्ही 10 वर्षातलं जवळून अनुभवले. हो जवळ जगतापवाडीकर जगतापवाडीकर आणि सातत्याने तुम्हाला बदल दिसत आहे. बदल नाही, बदल आहे. आमूलाग्र बदल झाले नाही. आणि हे सगळं पारायणाचं फलित फलित म्हणता येईल. धन्यवाद माऊली. माऊली नाव सांगा तुमचं आता. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी शंकर शामराव मोरे, राहणार शेलारवाडी, मुक्काम पोस्ट शेलारवाडी, बावधन, वाई तालुका. बर. इथं कार्यक्रमाला येण्याचं प्रयोजन ते असं की हे तात्या महाराज ही सगळी ग्रामस्थ मंडळी अनेक ठिकाणी मला सप्ताहामध्ये गायक म्हणून कीर्तनकार म्हणून पाहतात, तेव्हा त्यांच्या आग्रहामुळं मी इथं सप्ताहाला येतोय. आणि 2-4 वर्षाच्या पाठीमागे इथं काल्याच्या कीर्तनाची सेवा, एक आदलीमधली अशी कीर्तनाची सेवा इथं केलेली आहे. तेव्हापासून या लोकांचा जगतापवाडीकरांचा आणि प्रेम संबंध आमच्याशी आला आणि पारमार्थिक नात्याच्या नियमाने त्यांनी मला या सप्ताहासाठी सुद्धा 50व्या सप्ताहासाठी सुद्धा बोलवलं. मी अतिशय आनंदून गेलो. येथे या लोकांनी जो सप्ताहाची उभारणी केलेली आहे, अतिशय खडतर अशा स्वरूपाचा असणारा यांचा हा पारायणाचा वाटचालीचा प्रवास, पण अतिशय आता सुगमता झाली. आता चांगले रस्ते वगैरे आहेत. थोडेसे अजून ठिकाणी रस्त्याची दुरावस्था आहे, पण तरीसुद्धा दुरावस्था असूनही ही लोक एवढ्या मोठ्या आनंदाने, भक्तियुक्त अंतकरणाने, श्रद्धेने आणि विशेष म्हणजे सर्वजण एकत्र येऊन, यामध्ये सर्वजण एकत्र येणे म्हणजे म्हातारी माणसंसुद्धा, म्हणजे वयोवृद्धसुद्धा, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकसुद्धा, मातावर्गसुद्धा, तसंच मध्यवयीन माणसंसुद्धा आणि तरुण मुलं, विशेष तरुण मुलं, स्त्रिया, सर्वांचा सहभाग आहे. आणि गाव लहानसा असल्यामुळं सर्वांच्या सहभागामुळे अतिशय आदराने, श्रद्धेने चालणारा हा सप्ताह आहे. अतिशय आनंद वाटतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. माऊली माऊली पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. तुकाराम महाराज भक्ते, महाराज गाव कुठलं तुमचं? छिंदवाडा जिल्हा, मध्य प्रदेश. बर. तुमचं गड शिंदीकर आहे ते सर्व. खरंच मागच्या पारायणामध्ये 15 दिवसाच्या पूर्वी तिथं तुम्ही होता, आजही इथं आहे. गड शिंदीकरांचं आणि तुमचं एवढं प्रेमाचे संबंध कसे निर्माण झाले? प्रेमाचे संबंध म्हणजे आम्ही लहान असताना, आळंदीत असताना मारुती महाराज चव्हाण यांच्याकडे आम्ही मुक्कामाला राहायचो आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला नामदेव महाराज त्यांचे म्हणजे चिरंजीव त्यांच्या मुलाने आम्हाला या ठिकाणी पाठवल्यानंतर या ठिकाणी मृदंग वाजवायचं काम करायचो मी. नंतर मग व्यासपीठ पण चालवायचं काम करायचो. नंतर मग या लोकांचं खूप मला प्रेम मिळालं. प्रेम मिळाल्यामुळं मग ते प्रेम अजून सतत वाढत किती गेलं. वर्ष झालं साधारण ह्या तुमच्या 30 वर्ष झाले यावं. अखंड 30 वर्ष. हो, 30 आवाज वर्षापासून. गड शिंदीकरांच्या मध्ये मिळालेला आहे. कार्याचा, हो. विचारधाराचा, सगळ्याच गोष्टीचा. हो. धन्यवाद. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. नाव सांगा तुमचं. गजानन उत्तमराव खोल, मुक्काम पोस्ट पोदरी, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. म्हणजे बुलढाणा, सातारा, मान आणि गडशिंदे आणि जगतापवाडी. शेगावच्या जवळ माझं गाव आहे. शेगाव म्हणजे आमच्या विदर्भातली पंढरी, गजानन महाराज. बर. हा एवढा मोठा प्रवास आमच्या जगतापवाडी पर्यंत कसा कसं काय आलं? थोडस हो ते सांगतो. फार विशाल आहे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून श्री हरिभक्तपरायण सुभाष महाराज मला भेटले. हे मग महाराज म्हटले, महाराज तुमचं रिकामपण असेल तर चालसान का माझ्याबरोबर साताऱ्याकडे? म्हटलं येईल बुवा. नाही तुम्ही असलं म्हणजे आणखीन आनंद येईल. म्हटलं काही अर्थ नाही. मग यांनी आमंत्रण दिलं, आलो त्यांच्याबरोबर. पण ज्यावेळेला इथं आलो त्यावेळेला मी कसाही करू म्हटलं, कसं बाबा आता कसं होईल इथं, तिकडून डोंगर रस्ता नाही जायला. फार गंभीर परिस्थिती होती त्यावेळेस. जेवायला बसलो, ती सांडग्याची भाजी. म्हणजे यांना म्हटलं मी काही थांबत नाही, मी उद्या निघून जातो. पण हवा नाव आहे जगतापवाडा, फुलवला भक्तीचा मळा आणि आमच्याबद्दल इतका आहे त्यांचा जिव्हाळा. रामकृष्ण हरी माऊली.
खरं तर दुष्काळ बघितला आणि दुष्काळातलं हे छोटंसं गाव आहे. पण आज सर्वांनाच आश्चर्य दाखवा असते की भक्तीचा मळा फुलवण्यामध्ये किती संघर्ष करावा लागला जगताप खूप संघर्ष. त्यांनाच माहीत आहे. पण अजून एक खरं तर प्रेक्षकांना मी सांगतो की खरं ज्यांनी हा रथ चालवण्याचं काम केलं त्यांच्या प्रतिमेचं सुद्धा आज आपल्याला दर्शन होत आहे आणि अखंड दर्शन त्यांनी ठेवलेलं आहे. खरं तर हे जगतापवाडीकरांना एक वेगळं पण माणसं त्यांनी जपलेले आहेत. वारकरी संप्रदाय सुद्धा त्याच पद्धतीने पुढे नेला. आणि तरुणांची संख्या खूप आहे, त्यामुळे खूप आनंद आहे. तरुणा भाग्यवंत नटे हरिकीर्तन. आता आज तरुणांची फार गरज आहे. आम्ही खूप फिरतो पुऱ्या महाराष्ट्रात. एवढे तरुण या वाड्याच्या मनाने खूप तरुण आहेत. जेवढा त्यांना आनंद देता येईल तेवढा आम्ही आनंद देतो. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. माऊली तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव सुभाष बाळकृष्ण काळे. गाव कुठलं काय? माझा अमरावती जिल्हा. अमरावती. आज व्यासपीठ चालक आहे, तुमच्याकडे जबाबदारी आहे. काय जबाबदारी असते? पारायणाची जबाबदारी मी ज्या वेळेला आलो म्हणजे मला 30 वर्ष झाली की तुकाराम महाराजांनी आम्ही सोबतच आलेलो भक्ती महाराज. तर तुकाराम महाराज इथलं म्हणजे आकर्षण, या सप्ताहातलं सर्वात मोठं आकर्षण या छोट्याशा वाडीमध्ये परिसरातली सगळी मंडळी येऊन एक महत्त्वाचं आकर्षण पारायण तर आहेच, काकडासुद्धा आहे. आणि सर्व लोक काकड्यापासून पारायणापर्यंत कीर्तनामध्ये सर्व घराघरातून तरुण मुलं मुली सर्व या ठिकाणी उपस्थित असतात. हे या जगताप वाडीचं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे की इथला केंद्रबिंदू आहे हरिपाठ. हरिपाठाला इतका आनंद असते इथं की या हरिपाठाचा आनंद म्हणजे एक आगळा वेगळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही महाराजांनी जे म्हटलं म्हणजे कीर्तन 2 तास जेवढं असते तेवढाच हरिपाठ सुद्धा या ठिकाणी असतो. आणि या हरिपाठामध्ये येणारे मुलं मुली सर्व आणि एकत्रितपणाने या ठिकाणी सर्व असे गुण्या गोविंदाने. आणि या सप्ताहाचं वैशिष्ट्य असं आहे की 50 वर्षामध्ये खरंच आज सुवर्ण महोत्सव आहे. तर आमच्या महाराष्ट्राच्या फिरण्याच्या प्रवासामध्ये अनेक कार्यकर्त्यांमध्ये अनेक लोकांमध्ये आम्ही मतभेद बघितले, पण इथं किंचितही 50 वर्षात कोणाबद्दल कोणताच द्वेष मत्सर असं ऐकायला आलं नाही. असं हे गाव आम्ही महाराष्ट्रामध्ये छोटीशी जगतापवाडी बोला माऊली बोला. असं हे गावाचं एक वैशिष्ट्य. हे गावाचं वैशिष्ट्य. आणि याला केवळ ज्ञानेश्वरी पारायण. ज्ञानेश्वरीच्या मुलं खेचराची मना आणि सात्विकाचा पाना हे ज्ञानोबाने सांगितलं. मी काय करेल ज्ञानेश्वरीमध्ये श्रवणा सवे सुमना समाधी जोडले. त्या न्यायाप्रमाणे जणू काही ब्रह्मानंदामध्ये लोक इतके रंगून जातात की दुसऱ्या वर्षी कुठलीही जरी तारीख आली तरी आम्ही जगतापवाडीची तारीख आधी टिपतो, नंतर बाकीच्या गावची टिपतो. एवढाही रामकृष्ण. धन्यवाद माऊली. खूप सांगितलंय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता पहिल्यांदा तुझं नाव सांग. माझं नाव ओम बंडू जगताप. ओम बंडू जगताप. ओम, तुझं गाव जगतापवाडी. प्रॉपर. बरं. आता तू वारकरी शिक्षण संस्था तुझी कुठली? ज्ञान आहे गुरुकुला क्लूज. बरं. तू आता कितवी शिकत आहे? मी आता 10वीत आहे. 10वीत आहे. बरं. किती वर्षापासून त्या संस्थेत आहे वगैरे? 4 वर्ष झाली. 4 वर्ष. बरं. तिथे काय काय शिकला तू आता? तिथं मी कीर्तन, भजन, प्रवचन, गायन शिकलो. सगळं शिकलं. हां बरं. आता तू कीर्तन पण सांगत असते. हां. बरं. आता तू तुझ्याच गावात आहे. तुझं कीर्तन ह्या गावात झालं का? झालंय. झालेलं आहे. बरं. अजून काय तुझ्या वयाच्या मुलांच्याकडून अपेक्षा किंवा त्यांना तू काय सांगशील? तर माझ्या वयाच्या मुलांच्या आपल्या गावातल्या हां. म्हणजे जगतापवाडी आता आपल्या गावातील मुलं आता हरिपाठाला सुद्धा प्रत्येक जण कुठं जरी बाहेर शिकाय असला तरी सुद्धा वेळात वेळ काढून सप्त्यासाठी उपस्थित राहतात सर्वजण. आणि प्रत्येक जण पांढरे कपडे घालून टाळ घेऊन उभा राहतो. आणि त्यामुळं गावाची सुद्धा हरिपाठात शोभा वाढते. कारण लोकांना वाटतं की ही कुठल्या वारकरी संस्थेतील मुलं आहेत का, पण संस्थेतील केवळ थोडीशीच मुलं असतात, बाकी सर्व गावातीच मुलं असतात. हा संस्कार दिसून येतो या वाडीचा इथला. वेगळेपणा आहे ते. आणि आता ज्या घरी बसणार आहेत किंवा अजून काही कोणी सहभागी होत नाही त्यांना तू काय सांगशील? आता तुलाच प्रश्न विचारला की बाबा तुला ह्याच्यातून काय मिळतं ओम वगैरे, तर त्या प्रश्नाला तू काय काय उत्तर देशील? आता सर्वांनीच माझं म्हणणं आहे की आणखीन मोठ्या उपस्थितीनं इथं हरिपाठला उपस्थित राहावं आणखीन, आणि सर्वांनी सहकार्य करावं इथं. आणि प्रत्येकजण सर्व सांडोली माझा आई वाची विठ्ठल रखुमाई या उक्तीप्रमाणे, नामदेवारांच्या उक्तीप्रमाणे सर्वच जण स्त्री पुरुष हा भेदभाव न पाळता आनंदाने हरिपाठामध्ये तल्लीन होतात. आणि हरिपाठ असेल, परत ज्ञानेश्वरी पारायण असेल, काकडा असेल, काकड्याला सुद्धा भरपूर स्त्रिया उपस्थित असतात. हे पण तुमचं गावचं वेगळं पण आहे.
धन्यवाद. कृष्णहरी. ताई तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं माहेरचं नाव दीपाली तात्याबा जगताप. तुमच्या माहेरी पारायणात सहभागी झाला आहे, तुमची हो. गावच ना. हो. मग काय वाटलं मनात की आपल्या पारायणात, आपल्या गावच्या पारायणात सहभागी व्हावं? मनात काय विचार आला? ॲक्च्युली आम्ही खूप लहान होतो जेव्हा, म्हणजे लहानपणापासूनच हे वातावरण बघत आलो. त्यामुळे घरातूनच किंवा वस्तीतून, वाडीतूनच मूळतः हे संस्कार आहेत वारकरी संप्रदायाचे, जे नकळत रुजत गेले आमच्यामध्ये. आणि खूप लहानपणापासून हरिपाठ, कीर्तन, प्रवचन हे ऐकत आलो. खूप लहान असताना काकडाही म्हणजे ऐकण्याचा संधी मिळाली. त्यानंतर मग जसं जसं वाचायला यायला लागलं वयाच्या 6व्या वर्षी, तेव्हा पहिल्यांदा तुकाराम महाराज भक्ते आणि आमचे काळे महाराज जेव्हा व्यासपीठ चालक होते, तर ते ना नवीन नवीन पद्धतीने त्या पदांचं गायन करायचे, ओव्यांचं. त्यामुळे ते एक आवड निर्माण झाली. सुरुवातीला कळत नव्हतं, बोटं फिरवत होतं ओव्यांवरून, पण कळत कधी त्या ओव्यांविषयी प्रेम निर्माण झालं आणि ज्ञानेश्वरी आपलीशी झाली ते कळलंच नाही. आणि वाचायला प्रत्येक वर्षी तुम्ही आता किती वर्ष झालं वाचायला येत आहे ज्ञानेश्वरी? आता माझं वय 38 आहे, तर मग मी वयाच्या 6व्या वर्षापासून इथे वाचते. खूप दिवस म्हणजे तुम्ही पारायण करत आहात. हो. बरं, आता एक सांगा, प्रश्न तुमच्यासाठी असा वेळ आहे की काही महिला तुम्हाला म्हणत असतील की इतका वेळ खर्च करतोय, वेळ होतोय वगैरे, त्या महिलांना तुम्ही काय सांगता? खरं तर इथं कोणीच काही म्हणत नाही, कारण नाही, की प्रश्न हे आहे ना, आता इथं हां. कोणीच म्हणणार नाही. ते अन्य महिला आहेत ना, बाबा ज्ञानेश्वरी 4 तास वेळ घालवतो, त्यापेक्षा अन्य काम आहेत ना आपल्याला, तर त्यांना त्यांचा बघण्याला उत्तर काय द्यायचं तुम्ही त्यांच्या प्रश्नाला? जीवनाचं सुख, आयुष्याचं हित आणि खरा मूळ उद्देश जर आपल्याला इथून भेटत असेल तर ते करायला संधी मिळते तर ते केलं पाहिजे. आयुष्य जातं हे शोधण्यासाठी की काय आहे, कसं जगायचं आहे, मूळ कारण काय आहे जगण्याचं, आपण का जन्म घेतला आहे, ह्या सगळ्यांची उत्तर आपल्याला प्रवचनातून, ज्ञानेश्वरीतून कळतात. कृपा होते आपल्यावरती ओवीची, महाराजांची, संत कृपेची, आईवडिलांची पुण्याई होते, थोरा मोठ्यांची, जे आपले पूर्वज आहेत त्यांची, आणि ते कळत जातं. सर्वांनी आलं पाहिजे या मार्गात, कारण की प्रत्येकजण हीच वाट शोधत असतं, आयुष्याचं कारण काय आहे, का जन्म घेतला आहे. आणि मग हे नकळत आपल्याला समजत जातं. कुणाला कुठे कसा मार्ग भेटेल नाही सांगता येत, पण आपण पाऊल टाकलं पाहिजे या मार्गाने. हो. धन्यवाद. कृष्णारी. नाव सांगा आता तुझं. प्रणाली संपत जगताप. प्रणाली, एक सांग, आता तू पण ज्ञानेश्वरी वाचायला बसलेली आहे, तू कितवी शिकत आहे? माझं ग्रॅज्युएशन झालं आहे, मी आता IBPSची एक्झाम देते. बरं, तू माळकरीच पण आहे. हो. आता तू माळ घातलेली आहे, ज्ञानेश्वरी वाचते, आणि तुला जर असं विचारलं की काय ह्याच्यातून मिळतं, तर त्यांना तू काय सांगतो? सुख मिळतं, खूप छान वाटतं, आनंद मिळतो. आणि आता आम्ही बाहेर राहतो, तर मग बाहेरचं जग आणि हे वातावरण खूपच वेगळं राहतं. आणि इथं आल्यानंतर जो आनंद मिळतो तो बाहेर अजिबातच नाही मिळत. पारायण सोहळ्यात खूप खूप आनंद. धन्यवाद. माऊली, शेवटचा मनातलं काय प्रश्न आहे 50व्या वर्षानिमित्ताने? 50व्या वर्षातील म्हणजे एक टप्पा पूर्ण करून तुम्ही पुढे चाललेला आहे. एक टप्पा आता पूर्ण करत आहोत, पण जी 50 वर्ष आपण जो सतत ही सेवा करीत आलो, आणि या सेवेचं फल म्हणजे आम्हाला हा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचा योग आला. आणि या आतापर्यंतच्या सेवेचा प्रसाद म्हणून या सोहळ्याचे म्हणजे 50 वर्ष सुवर्ण महोत्सव सोहळा याचे आम्ही साक्षीदार होऊन हा कार्यक्रम आम्हाला आनंदानं पाडण्याचा योग आला. आणि याच देही हे चिडोळा पावो हा सुवर्ण महोत्सव सोहळा, हा योग खरोखर आम्हाला आमच्या दृष्टीतनं सगळ्यांना मिळाला. प्रश्न विचारणार असेल तर मी आणखीन पुढे बोलत राहतो. नाही, हाच विषय आहे. 50व्या वर्षातनं तुम्ही तुमच्या मनातल्या भावना हे केलेल्या आहेत. धन्यवाद. सप्ताह करता हे 50 वर्ष सहजासहजी पार पडलेले नाही, यात सगळ्यांचा सहभाग आहे. या अखंड हरिनाम सप्ताह करता जगतापवाडी आहेच, परंतु आमच्या या पंचकृषी विभागातील आमचे घोरपडे वस्ती, गाडगे वस्ती, खारडे वस्ती, शेडगे वस्ती, आमचं ग्रामपंचायतीचं गाव शिंदे बुद्रुक आणि किल्ले मेहमानगड गाव, या सर्वच गावांचा
वाड्यांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे आणि सहभागाच नाही तर आपलाच कार्यक्रम म्हणून ही सगळी मंडळी या ठिकाणी सहकार्य करत असतात आम्हाला. आणि हा अखंड हरिनाम सप्ताह तुम्ही आता या मगाच्या मुलाखतीत ऐकलंच असेल, परंतु आमचे हरिभक्तपरायण गजानन महाराज खोंड गायनाचार्य, विदर्भाची ती गायन कोकळा म्हटलं जातं, पण त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ फक्त जगतापवाडी करता कंटिन्यू आत्तापर्यंत या 25-30 वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी दिलेला आहे. दुसरे आमचे रामानाचार्य आहेत, कीर्तनकार आहेत, व्यासपीठ चालक आहेत, प्रवचनकार आहेत, हरिभक्तपरायण सुभाष महाराज काळे, फार दिग्गज मंडळ आहेत. परंतु या वाड्याकरता आम्ही मोठे आहोत, आम्ही कीर्तनकार काही सुद्धा ना, सगळा भेदभाव विसरून आमच्यामध्ये इथे सामील होतात आणि आमच्यासारखेच या ठिकाणी आपलंच घर आहे अशा मनोकामनेने ते ही मंडळी इथे राहतात. हरिभक्तपरायण आमचे तुकाराम महाराज, अष्टपैलू महाराज, ज्यांच्या अंगी सर्व गुण आहेत असे आमचे हरिभक्तपरायण भक्ते महाराज आहेत. मृदंग वाजवणार, प्रवचन करणार, कीर्तन करणार, व्यासपीठ चालवणार. आणि त्यानंतरचे आमचे हे हरिभक्तपरायण आमचे सहकारी मित्र ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ, मुंबईमध्ये आम्ही 1989-90ला ते स्थापन केलं आणि आज तागायत ते आमच्या समवेत आहेत. हे मंडळी कुठलीही अपेक्षा न करता निरपेक्ष सेवा करण्याची त्यांची तयारी असते, हा मुख्य उद्देश आहे. आणि खरोखर हा सप्ताह पार पडत असताना दुसरं एक असं मला समाधान आहे की बघा तुम्ही प्रत्येक गावात बघा, सगळी मुलं बरेच जवळजवळ 50% फळं वाह्यात गेलेले असतात, पण आमच्या या जगतापवाडीची मुलं बघा तुम्ही अक्षय सर्वांचा मान सन्मान राखतात. या कार्यक्रमात अति उत्साहानं ही बस्कर टाकण्यापासून, जेवण वाढण्यापासून, कीर्तन संपेपर्यंत, पहाटे काकड्यापर्यंत दुसरा दिवस चालू होतो, तोपर्यंत ही मुलं घरी जात नाहीत. अव्यात या ठिकाणी वारकरीची सेवा करण्याकरता आपलं देह या ठिकाणी झिजवतात. कुठलाही क्षीण त्यांना येत नाही. हा उत्साह निर्माण होतो त्यांच्यामध्ये. त्याला एकच कारण आहे, भगवंत चिंतन. आणि हे जर म्हणजे लाभलं सगळ्यांना तर निश्चित माणूस त्यांच्या आयुष्यात सुखीच होईल अशी माझी अपेक्षा आहे. तुम्हालाही लाख लाख धन्यवाद या ठिकाणी आल्याबद्दल आमचे कुंभार साहेब. धन्यवाद. रामकृष्ण हरी दादा बोला. माझं नाव भीमराव घाडगे, राहणार गंगाखेड, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. जनाबाईचं जन्मस्थळ आहे. त्या ठिकाणाहून इथं आलेलो मी 3 वर्ष झाले आता. फक्त कार्यक्रमाला अटेंड करतोय मी. मला ही दुसरी पंढरी दिसली, कारण जळीस्थळी अवघा देव रिता ठाव नाही कोठे. ह्या लोकांनी एवढी जोपासना केली की येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला इतकं प्रेम देतात ते त्यांना डोळे रडून जावं ते नाही, अशी त्याची अपेक्षा. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. नाव सांगा तुमचं. माझं नाव नवनाथ जगताप, मी इथलाच आहे. बरं, आता सर्व तरुणांच्या वतीनं काय सांगताल आता? तरुणांच्या वतीनं सगळ्यांनीच तुमचं कौतुक केलेलं आहे. महाराजांनी सांगितलं की आमचे तरुण सहभागी होत आहेत, पाठीपर्यंत काम करतात. आता या उत्सवाचं काय मनात असतं सगळ्यांच्या एकच विचार, आपण हा उत्सव विशेष का आहे तर हा सुवर्ण महोत्सव आहे. याच्या अगोदर 49 वर्ष झालं सप्ताह चालू आहे. मी जेव्हापासून बघतोय तेव्हापासून तरुणांमध्ये तेवढाच उत्साह असतो जेवढा 49 वर्ष होतं. आता ह्या वर्षीचा उत्साह हा डबल झालेला आहे. आमच्या गावामध्ये दुसरा कोणता उत्सव नसतो. अखंड हरिनाम सप्ताह आज आमच्या गावचा एक वर्षातून एकदा होणारा हा उत्सव आहे. आणि तरुणांच्या वतीनं सांगायचं म्हटलं तर तरुणांचं आत्ताचं सध्याचं स्वरूप असं आहे की गायनाचे उडे आपली छंदे हे 7 दिवस त्यांचं स्वरूप आहे की जे कौतुक करावं असं सगळेच कौतुक करतातच. ते पण मनात एक भावना असते की आपण का ह्याच्यात हे सगळं करतोय. आता हे खूप चांगली गोष्ट आहे की वर्षभर कोण शिकत असतं तरुणांमध्ये, कोणाचं शिक्षण चालू आहे, कोणाचं जॉब चालू आहे, पण 7 दिवस इथं येतात आणि आध्यात्मिक ऊर्जेचा स्रोत त्यांच्यापर्यंत पोहोचतो. ही ऊर्जा पुढच्या वर्षीच्या सप्त्यापर्यंत टिकून राहते. हे सप्त्याचं खूप मोठं महत्त्व आहे आमच्यासाठी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं ललिता विलास जगताप. जोरात बोलायचं. ललिता विलास जगताप. बर, आता हा 50 वर्षाचा अखंड हरिनाम सप्ताह तुम्ही बघताय. हो तुम्ही जर साक्षीदार असणार 20-25 वर्ष, हो. काय वाटतं तुम्हाला? हे सगळे आज भगिनी पण आज तुमच्या सर्व सून असतील, मुले असतील, ते सर्वजण आज ज्ञानेश्वरी वाचायला बघतात. महिला सगळ्या दिसतात आहे, कारण एकमेव गाव मी आतापर्यंत बघितलं की फक्त महिलाच आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे सगळ्या अखंड हरिनाम सप्त्याबद्दल? सप्त्याबद्दल खूप छान वाटतं आणि सर्व जे वाड्यातील समाज आहे तो सर्व पुढे होऊन करतो. आणि 50 वर्ष झाले पण असा कंटाळा नाही कोणाला किंवा काय नाही.
उत्सुकता भरपूर वाटते आणि त्याच्या ह्याने सर्वांच्या ह्याने सर्व कार्यक्रम चांगला पार पडतो आमच्या इथे. छोटीच वस्ती आहे परंतु कार्यक्रम छान असतो आणि सर्व महिलांचा सहभाग महिलांची ज्ञानेश्वरी वाचनामध्ये जास्त दिसतो. हां ज्ञानेश्वरी वाचनामध्ये छान आणि सगळ्याला उत्सुकता आहे वस्तीला, त्याच्यामुळे कार्यक्रम छान आहे. धन्यवाद. हां. जगतापवाडीमधील अखंड हरिनाम सप्त्यास 50 वर्ष पूर्ण होत आहेत. खरं तर फार मोठा हा प्रवास आहे 50 वर्षाचा. त्याचं कारणच आहे की जगतापवाडी ही छोटीशी गाव आहे, डोंगरदऱ्याच्या ह्या मध्यवर्ती ठिकाण आहे. खरं तर आत्ताच आपल्या मानदेश भूषणशी बोलताना जे महाराष्ट्रातून काही वारकरी आपल्याकडे आलेले आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, गायक वादक आहेत, त्यांनी सर्वच हा मानदेश भूषणशी बोलताना सांगितलं की खरं तर हे छोटीशी वाडी आहे, पण या वाडीमध्ये येताना सुद्धा आम्हाला किती अडचणी आल्या, पण आम्हाला जे प्रेम दिलं हे जगतापवाडीकरांनी खूप मोलाचं दिलेलं आहे. आज आम्ही 30 वर्षापासून या जगतापवाडीकरांचं पारायणाच्या सोहळ्याचे साक्षीदार आहोत. सर्वजण मानदेश भूषणशी बोललेले आहेत, महिलांचा ज्ञानेश्वरी वाचनामध्ये सहभाग आहे. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण. आमचं गाव आमचा पारायण सोहळा ही मुलाखत संपल्यानंतर जगतापवाडाकर एक मानदेश भूषण संपादक यांना आश्चर्याचा एक धक्काच दिला. खरं तर मान तालुक्यात फिरत असताना आमचं गाव आमचा पारायण सोहळा या माध्यमातून आपल्याला भाविक आणि ग्रामस्थांच्या भावना या पारायण सोहळ्याच्या निमित्ताने जाणून घेण्याचा प्रयत्न मानदेश भूषण परिवाराने केलेला आहे. खरं तर त्या भावना आपल्याला प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं काम या निमित्तानं आमचं गाव आमचं पारायण सोहळ्याच्या निमित्तानं झालेले आहेत. खरं तर आज जगतापवाडामध्ये आल्यानंतर हाच प्रयत्न मानदेश भूषण परिवाराने केलेला आहे आणि वारकऱ्यांच्या आणि जगतापवाडाकरांच्या भावना जाणून घेतल्या. आणि खरं तर मुलाखत संपल्यानंतर मानदेश भूषणचे संपादक अजित कुंभार यांचा त्यांनी आग्रह केला की तुमचा आम्हाला सन्मान करायचा आहे. खरं तर वारकऱ्यांचा सन्मान कधीच मानदेश भूषण परिवाराने नाकारला नाही. तो खरं माऊलींचा एक सन्मान असतो आणि तोच सन्मान स्वीकारलेला आहे. खरं तर तात्या महाराज यांनी खांद्यावर हात ठेवून एक आशीर्वाद दिलेला आहे. खरं तर मानदेश भूषण परिवाराने तो सन्मान स्वीकारलेला आहे आणि आपण ऐकूया तात्या महाराज यांनी मनोगत व्यक्त काय केले मानदेश भूषण परिवारा संदर्भात. समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आपलं या ठिकाणी वारकरी उपहारनं श्रीफळ आणि त्यांना एक ट्रॉफी देऊन त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करीत आहोत. कुंभारसाहेब आपण आपला सत्कार स्वीकारावा अशी आपणाला विनंती. तर तुम्हीच करा, आम्ही धरतो. सगळ्यांनी पुंडलिक वार्ता मोठ्याने म्हणायची. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर भारत माता की जय. आपण थेट विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात आलेलो आहोत. आपल्याला या जगतापवाडीतील ग्रामस्थांची इथं प्रतिमा लावलेल्या या मंदिरामध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर विठ्ठल रुक्माई, तुकाराम महाराज, माऊली अशा विविध संतांच्या प्रतिमाही आपल्याला पाहावयास मिळत आहेत. हनुमंतराया आहेत आणि ज्यांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला ते चव्हाण महाराज यांची प्रतिमा, त्याचबरोबर जगताप ज्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे अशा व्यक्तींच्याही प्रतिमा आपल्याला पाहावयास मिळालेल्या आहेत. हनुमंतरायाचं दर्शन झालेलं आहे आणि आता विठ्ठल रुक्माईचं पण दर्शन आपल्याला होत आहे. अतिशय छोटीशी ही जगतापवाडी आहे, पण अतिशय आकर्षक पद्धतीनं विठ्ठल रुक्माईचं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. याशिवाय आपल्याला सर्व संतांच्या मूर्तीचं दर्शन झालेलं आहे. अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं
की कलश पूजन होत असते. आपल्याला कलश पूजन झालेलं पाहावयास मिळालेलं आहे. आणि थेट आपण आता ज्ञानेश्वरी वाचन मंदिर असणार त्या ठिकाणी आलेलो आहोत. महिलांचा सहभाग आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्याचबरोबर तरुणाई पण यामध्ये दिसत आहे. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते ज्ञानेश्वरी वाचन पाहावयास मिळत आहे. खरं तर मोठ्या प्रमाणात हा प्रतिसाद आपल्याला पाहावयास मिळालेला आहे. व्यासपीठ चालक मानदेश भूषणशी या निमित्तानं आपल्याशी बोललेले आहेत. हेच आता आपण कार्यक्रमाचा जिथं फलक लावलेला आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्याला फलक पाहावयास मिळत आहेत. व्यासपीठ चालक, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि श्रीराम कथासार, श्रीपद कथा, भागवत कथाकार असे सर्वांचे छायाचित्र आपल्याला या कार्यक्रमात पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर कीर्तनकारांचे छायाचित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे. दैनंदिन कार्यक्रम कसे आहेत हेही आपल्याला या निमित्तानं पाहावयास मिळालेले आहे. हळदी कुंकू, माहेरवाशींचा सन्मान आपल्याला या ठिकाणी करण्यात येणार आहे तेही पाहावयास मिळालेलं आहे. आणि खरं तर आपल्याला स्वागत कमान ते मंदिर अशी अतिशय आकर्षक पद्धतीने स्वागत कमान बनवलेले आहे. आपल्याला स्वागत कमानीच्या दोन्ही बाजूला वेगवेगळ्या संतांची प्रतिमा दिसत आहे. त्याचबरोबर त्यांचं अभंग लिहिलेलं आपल्याला दिसत आहेत. संत गोरोबा कुंभार, गोंदवलेकर महाराज, चोखामेळा, सावतामाळी अशा विविध संतांची प्रतिमा आपल्याला या स्वागत कमानीपासून ते मंदिरापर्यंत दिसत आहेत. असा हा भव्य असा हा मंडप आपल्याला दिसत आहे. 50 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने साजरे केले आहे.